फक्त 15 मिनिटात तयार होणारी ही श्रीखंडाची वडी तुम्ही कधी खाल्ली आहे का? या गुरुपौर्णिमेकरता काहीतरी गोड करायचं असेल तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि ही वडी इतकी परफेक्ट तयार होते ना, की अशी वडी कुठल्याच दुकानात किंवा स्वीट शॉपमध्ये तुम्हाला मिळणार नाही. एकदम सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं मी एक वाटीभर घट्ट दही घेतलेलं आहे. घट्ट दही म्हणजे आपण जसं श्रीखंड करताना कसं दही कापडामध्ये बांधून ठेवतो, त्यातलं पूर्ण पाणी गाळून टाकतो, तसंच हे केलेलं आहे. तर बरोबर 1 वाटी ते झालेलं आहे. आणि या वड्या करण्यासाठी ना शक्य करून नॉनस्टिकच भांडं वापरा. इथं मी नॉनस्टिक कढाई घेतलेली आहे. 1 वाटी घट्ट दह्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. या साखरेतली ना 2 ते 3 चमचे साखर मी आधीच बाजूला काढून ठेवली आहे. ती पुढे आपल्याला वापरायची आहे. एकदम लो फ्लेम वरती ही साखर आधी या घट्ट दहीमध्ये पूर्ण विरघळून घ्यायचे. सुरुवातीला हे थोडंसं डिफिकल्ट वाटू शकतो, पण जशी जशी साखर विरघळेल, साखरेचं पाणी होईल, तसं हे मिश्रण एकदम सैलसर होईल, एकदम पातळ होईल. त्यामुळे गॅस एकदम मोठा करायचा नाही, एकदम लो फ्लेम वरती ही प्रोसेस करायची आहे. यामुळे काय होईल, हे मिश्रणही जळणार नाही आणि रंग सुद्धा तसाच शेवटपर्यंत पांढरा शुभ्र राहतो. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत बघा आणि साखर पूर्णपणे यामध्ये विरघळली आणि एकदम असं पातळ असं हे मिश्रण झालंय. आणखी जसं आपण हे परतवून घेऊ ना, जसं याला अजून उष्णता मिळेल तसं आणखी हे थोडंसं पातळ होणार. आता हे मिश्रण बघा एकदम असं सैलसर झालं, एकदम पातळ झाले. या स्टेजला गॅस आपण थोडासा मोठा करू शकतो, थोडंसं हे घट्टसर होईपर्यंत. एकदम पण जास्त वाढवू नका. लो केला असेल तर फ्लेम ही आपण मीडियम करू शकतो. आणि थोडासा गॅस वाढवून हे पटापट हे मिश्रण सतत हलवत राहायचंय आणि जे काही कढईला बाजूने चिकटते ना ते काढत राहायचंय, म्हणजे ते करपणार नाही, खाली लागणार नाही. पूर्ण असं स्मॅश करत करत हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या काही अशा गुठळ्या असतील ना त्या मोडल्या जातील आणि एकदम स्मूथ टेक्स्चर येऊ शकतं वडीला. या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघा बऱ्यापैकी पातळ आहे. आता या स्टेज नंतर हे मिश्रण थोडं थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होईल. आपल्याला एकदम असा कडक गोळा करायचा नाहीये. तर हे मिश्रण कढईला साधारण सोडू लागतंय आणि हलका सैलसर असा गोळा तयार होतो याचा. आता हे मिश्रण थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झाली. गॅस पुन्हा एकदम लो करायचा आणि लो फ्लेम वरतीच हे सतत परतवत राहायचंय. आता जर तुम्ही बघितलं तर हे मिश्रण हलकं हलकं कढई सोडायला लागलंय, चिटकत नाहीये ते कढईला आणि थोडा थोडा याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये आता जायफळ किसून घेऊया. जायफळाऐवजी तुम्हाला जर वेलची पावडर घालायची असेल ती घातली तरीही चालेल. अगदी थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आणि हे जायफळ सुद्धा यामध्ये आताच मिक्स करून घ्यायचं. एकदम सुरुवातीला जायफळ यामध्ये किसायचं नाही, अगदी शेवटला, म्हणजे जेव्हा मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल, जसं जसं कढई सोडायला सुरुवात करेल ना त्यानंतर यामध्ये जायफळ घालायचं, म्हणजे जायफळाचा फ्लेवर हा शेवटपर्यंत राहतो वड्यांमध्ये.
आता हे मिश्रण भाजायला सुरू केल्यापासून 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि हे मिश्रण बऱ्यापैकी कढई सोडतंय आणि हलका सैलसर गोळा तयार होतोय. आणखी 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आणि गॅस हा बंद करायचा. बघू शकता बरोबर असा सैलसर गोळा झालाय आणि हे मिश्रण पूर्णपणे कढई सोडतंय. तर यामध्ये जे आपण सुरुवातीला 2 ते 3 चमचे साखर बाजूला काढली होती ना, ती मिक्सरला फिरवून तिची पिठी साखर करायची आणि या मिश्रणात घालायची आणि यामध्ये घालायचा अर्धा चमचा तूप. आता आपण सैलसर गोळा होता तेव्हाच हे बंद केलं होतं, पण जसं जसं ना हे मिश्रण थंड होईल, यातली साखर जशी थंड होत जाईल तसं हे आणखी कडक होतं. म्हणून अगदी एकदम कडक गोळा होईपर्यंत गॅसवर ते परतवू नका. थोडासा सैलसर गोळा झाला, हे कढईतलं मिश्रण थोडं सोडू लागलं ना की गॅस पटकन बंद करायचा, त्यामध्ये पिठी साखर आणि तूप घालून पटकन मिक्स करायचं आणि वड्या थापून घ्यायच्या. इथं मी वड्या काढण्यासाठी ना एका ट्रेमध्ये बटर पेपर लावून तूप लावून सुरुवातीलाच रेडी करून ठेवलं होतं. तयार मिश्रण या ट्रेमध्ये घालून पूर्ण सेट करून घ्यायचंय. पूर्ण एक समान लेअर करून घ्यायचे. एका छोट्याशा वाटीला मी तूप लावून घेते आणि सगळीकडे असं पसरवून घेते, म्हणजे वड्या कट केल्यावरती ते अगदी व्यवस्थित शेपमध्ये येतील. व्यवस्थित सेट केलं की यावरती थोडीशी सिल्वर फॉइल लावते आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर लावा, नाही लावली तरीही चालेल. तर ह्या वड्या करण्यासाठी आपण बरोबर गॅसवर हे मिश्रण 10 ते 12 मिनिटं, जास्तीत जास्त 15 मिनिटं, म्हणजे अगदीच लो फ्लेमवरती करत असाल तर हे मिश्रण परतवायला लागलं, मिश्रण सेट व्हायला लागलं आणि एकदम सैलसर गोळा जेव्हा होईल ना, जेव्हा कढईला हे मिश्रण सोडू लागेल तेव्हाच गॅस बंद करायचा. म्हणजे पुढची प्रोसेस आपण एकदम इझिली करू शकतो आणि वड्या आपल्या एकदम परफेक्ट तयार होतात. तर थोडंसं कोमट आहे मिश्रण, एकदम पण गार झालेलं नाहीये. वड्या मी आत्ताच कट करून घेते आणि वड्या कट करून झाल्यावरती ना पूर्ण या गार करायच्यात रूम टेम्परेचरवरती. पण जर अगदीच तुम्हाला अर्जंट या वड्या काढायच्या असतील तर फ्रीजमध्ये तासभर ठेवल्या तरीही चालेल. वड्या कापून तयार आहेत, असंच थंड करायला ठेवूया. वड्या आता माझ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत, बरोबर 1 ते 2 तास झालेले आहेत. काढून घेऊयात. बटर पेपर लावल्यामुळे इझिली हा आपण बाहेर काढू शकतो. बघू शकता किती इझिली ही वडी आपण केलेली आहे. शेप सुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे प्रत्येक वडीला. तर आपल्या एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट होणाऱ्या श्रीखंडाच्या वड्या तयार आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.